नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मागेल त्याला सौर पंप या योजनेअंतर्गत ज्यांचे फॉर्म त्रुटीमध्ये आहेत त्यांना आता रिजेक्टचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. तुमचा सातबाऱ्यावर बोर नसेल किंवा तुमच्या बँक पासबुकमध्ये काहीतरी फॉल्ट असेल किंवा आधार कार्ड अपडेट नसेल किंवा आधार कार्ड व बँक पासबुकवरील नाव हे व्यवस्थित नसेल तर अशा प्रकारचे ज्यांची त्रुटी आहेत तर कोणत्या त्रुटी कोणत्या दोन कारणामुळे त्यांचे फॉर्म नेमकं काय कारण असेल या कारणामुळे त्यांचे फॉर्म मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत जे भरलेले फॉर्म आहेत ते रिजेक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर चला तर मग बघूया. आपण एक NKID आहे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट केलेला आहे. काय कारण आहे, कशामुळे हा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे आपण बघूया. तुम्ही पण तुमचं स्टेटस हे चेक करून घेऊया. तुम्ही पेमेंट केलेलं असेल किंवा तुम्ही पेमेंट केलेलं नसेल, दोन्ही आपण आता सध्या तुमचा फॉर्म कोणत्या स्थितीत आहे तर हे चेक करून घ्या. ही महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो. चला तर मग बघूया. आपण आपले मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत आपले स्टेटस चेक करून घेऊया. तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का, नेमकं काय कारण आहे, आपला फॉर्म रिजेक्ट आहे का किंवा अप्रूव्हल आहे. E1 फॉर्म आपला सबमिट झालेला आहे पण काहीचा E1 फॉर्मच रिजेक्ट केलेला आहे. तर बघूया आपण सर्व प्रकारची माहिती व्यवस्थित पहा मित्रांनो. मागील त्याला सौर पंप ज्यांनी पेमेंट केलेलं आहे किंवा ज्यांनी पेमेंट केलेलं नाही सर्वांसाठी सर्वांसाठी हा महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. चला तर मग बघूया. मागील त्याला सौर पंप योजने वेबसाईटवर जाऊन आपण चेक करून घेऊया. तर चला, आपल्याला गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे. त्यामध्ये मागील त्याला सोलर पंप योजना या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आल्यानंतर आपली साईटला भाषा आहे, आपण मराठी निवडून घेऊया. त्यानंतर लाभार्थी सुविधामध्ये अर्ज करा, अर्जाची सद्यस्थिती या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला अर्जाची सद्यस्थिती पाहिजे आहे तर त्यामध्ये आपला जो NKID आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. NKID टाकल्यानंतर सर्च बटनावर क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर हे बघा, A1 फॉर्म रिजेक्ट, म्हणजे इथं आपला फॉर्म रिजेक्ट केलेला आहे. कारण काय आहे मित्रांनो बघून घ्या. सेम आधार नंबर, ॲप्लिकेशन विथ सेम आधार नंबर. तुम्ही जर याआधी हा फॉर्म PM कुसुम सोलार योजना मेढा कार्यालयामार्फत मेढा ऑफिसमध्ये तुम्ही जर हा फॉर्म कुसुम सोलार योजनामध्ये भरला असेल किंवा मुख्यमंत्री कुसुम सोलार योजना या योजनेमध्ये भरला आहे, त्यामुळे तुम्हाला असा एरर येत आहे. सेम आधार या प्रॉब्लेममुळे तुमचा हा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे. तर तुम्ही जर PM कुसुम सोलरमध्ये अर्ज केलेला असेल तर मागील त्याला सोलर पंपमध्ये अर्ज करण्याची गरज नाही. तुमचं जर लिस्टमध्ये नाव आलं असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा इतर फॉर्म भरण्याची गरज नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली मागील त्याला सोलर पंपमध्ये तुमचा फॉर्म ऑलरेडी येणार आहे. त्यामुळे तुम्ही परत फॉर्म भरण्याची गरज नाही. यामुळे हा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती होती. मागील त्याला सोलर पंप कशाबद्दल हा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला मिळवण्यासाठी आपण आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. धन्यवाद.